सध्या सोशल मीडिया असो की चहाची टपरी, सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, IAS तुकाराम मुंडे. काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंडे साहेबांनी पतंजली सारख्या बलाढ्य अशा ब्रँडवरती 73 लाखांची मोठी कारवाई केली ना, त्यानंतर त्यांचा धडाका सुरू झाला. पतंजली तर फक्त एक ट्रेलर होता, खरा पिक्चर तर आता सुरू झालाय. मुंडे साहेबांनी चार्ज घेताच अवघ्या 8 दिवसात 130 हून अधिक ठिकाणी छापे मारले आहेत. 86 पेक्षा जास्त आस्थापनं सील केली आहेत आणि 102 पेक्षा जास्त आरोपींना जेलमध्ये पाठवलंय. बघा कारवाया कुठे कुठे झाल्या आहेत. मुंबई, भिवंडी, पालघर इथे बनावट मेडिकल रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आणि भिवंडीमध्ये चक्क 6000 किलो विषारी मिथेनॉलचा साठा जप्त करण्यात आला आहे. जालना ते धुळे, जालन्यामध्ये मुंडेंच्या भीतीनं भेसळखोरांनी 350 किलो खवा हा शेतामध्ये फेकून पळ काढलाय. तर धुळ्यामध्ये पोलिसांनी आणि FDAनं संयुक्त कारवाई करत 23 लाखांचा अवैध गुटखा पकडलाय. पुणे ते वाशी, पुण्यामधील दौंड इंदापूरमध्ये साखरेची भेसळ असणारा गूळ पकडण्यात आला. तर वाशी मार्केटमध्ये रसायनं वापरून कृत्रिमरित्या पिकवलेले 29 लाखांचे आंबे जप्त करण्यात आले. सध्या सोशल मीडियावरती एक मेसेज तुफान व्हायरल होतोय. मुंडे साहेबांनी वडापाव किंवा भजीसाठी वर्तमानपत्राचा कागद वापरण्यावरती बंदी घातली आहे. पण यामागे सत्य काय आहे माहितीये? हा आदेश आजचा नाहीये तर पूर्वीचाच आहे. वर्तमानपत्राच्या शाईमधील विषारी केमिकल्स आपल्या पोटामध्ये जाऊ नये म्हणून हा नियम आधीपासून सुरू होता. पण सध्या मार्केटमध्ये तुकाराम मुंडेंच्या नावाची एवढी जास्त दहशत आहे की जुना कायदा देखील लोक मुंडेंच्या नावानंच खपवत आहेत. याला म्हणतात नावाचा दरारा. नियम जुनाच, पण मुंडेंच्या नावानं तो आता कुठे लागू झाला आहे. या धडक कारवाईमुळे भेसळखोर गायब झाले आहेत आणि प्रामाणिक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळाला आहे. याच आनंदामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एका IAS अधिकाऱ्याच्या प्रतिमेला थेट दुधाचाच अभिषेक घातला. शेवटी एकच सांगावंसं वाटतंय की जो अधिकारी आपल्या लेकरा बाळांच्या पोटामध्ये जाणारं विष रोखतोय त्याची सिस्टीम पुन्हा बदली करणार तर नाही ना? जर आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र हवा असेल तर जनतेला या सिंगम अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावंच लागेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.